दोन भंगार गोळा करणारी मुलं. भंगार गोळा करता करता ती एका बंद पडलेल्या रेडिओथेरपी इन्स्टिट्यूटमध्ये जातात. पडलेली इमारत, विटांचा कचऱ्याचा ढीग पडलाय आणि तिथे त्यांना एक वस्तू सापडते जी चांगली लोखंडी जाडजूड वस्तू आहे. ती वस्तू ते उचलतात आणि घेऊन एका भंगारवाल्याला विकून चांगले पैसे मिळवतात. तर भंगारवाला अर्थात ती वस्तू डिस्मेंटल करतो आणि ती डिस्मेंटल करताना त्या भंगारवाल्याला मध्ये एक निळसर चमकणारं मटेरियल सापडतं आणि ती गोष्ट तो त्याच्या सहकाऱ्यांना देतो, घरी घेऊन जातो आणि या सगळ्या घटनेमुळे एक मोठी दुर्घटना घडते. मी बोलतोय 1987 मध्ये घडलेल्या एका दुर्घटनेबद्दल. ही घटना घडली होती ब्राझीलच्या गोवानिया प्रांतामध्ये आणि चेर्नोबिलच्या घटनेनंतर जवळपास एका वर्षाने म्हणजेच 1987 मध्ये चेर्नोबिल तुम्हाला आठवली असेल. चेर्नोबिल जी न्यूक्लिअर ब्लास्ट झाला होता युक्रेनमध्ये 1986 मध्ये आणि त्यानंतर जवळपास एका वर्षाने ही घटना घडली आणि एक खूप विषारी पदार्थ आहे सीझियम 137. त्याच्यामुळे ही दुर्घटना घडलेली असते. हे सगळं सांगतोय कारण की नेटफ्लिक्सवर एक मिनी सिरीज रिलीज झाली आहे रेडिओ ऍक्टिव्ह इमर्जन्सी नावाची. त्या सिरीज बद्दल मी बोलतोय आणि नेटफ्लिक्सवर ज्या सिरीज ह्या मिनी सिरीज रिलीज होतात ना त्या मला खूप आवडतात कारण की मिनी सिरीज मध्ये ना थोडक्यात एक नेटफ्लिक्सवरील ह्या मिनी सिरीज ना म्हणजे मोजून 5 एपिसोड आहेत आणि पाऊण तासांचे. तरी मला वाटतं जवळपास 4 तासांचे एपिसोड होतील ते आणि मला वाटतं एक 4 तासामध्ये तुम्ही बघून मोकळे होता. खूप इंटरेस्टिंग आणि अशा छोट्या कॉम्पॅक्ट सिरीज बघायला मजा येते आणि अशा घटनांविषयी पण मला खूप एक जाणून घेण्याविषयी मला उत्सुकता आहे. त्यातून एक तर माहिती मिळते आणि कथारूपात ते बघणं होतं आणि कथारूपात अजून जास्त चांगली माहिती मिळते असं मला वाटतं. अशी सिरीज आहे रेडिओ ऍक्टिव्ह इमर्जन्सी. लिहिली खूप चांगली, 5 एपिसोड खूप चांगले लिहिलेत. सुरुवात थोडी स्लो आहे पण पुढे पुढे अजून आपल्याला जास्त मजा येते बघताना. आपण पुढे जाता जाता ते गांभीर्य मेकर्स नाही पाळल्याने आपल्याला ते गांभीर्य जाणवतं बघता बघता. काही भाग बघताना मला त्या सिरीज मध्ये कोरोना काळाची आठवण झाली कारण की त्यातले जे पेशंट आहेत त्या पेशंट लोकांना इतर लोक जवळ येऊ देत नाहीत किंवा त्यांना टाळाटाळ करतात. लोकांमध्ये भीती खूप पसरते त्याच्यामुळे आणि बरंचसं जनजीवन विस्कळीत होतं त्यामुळे आणि मग ते सुरुवातीला सरकारी अधिकाऱ्यांना त्यातलं त्या गोष्टीचं गांभीर्य न कळणं, मग ते समजावून सांगणं आणि हळूहळू मग ते गांभीर्य कळता कळता पुढे मग ते सगळे अगदी जोशाने कामाला लागतात आणि ते परिस्थिती कंट्रोलमध्ये आणतात. लिहिली खूप चांगल्या प्रकारे. ती घटना घडली पहिल्यांदा तर डॉक्टर लोकांनाही काय उपचार करावे आणि कशाने तो त्यातला रिझल्ट येईल कारण की तो जो रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहे त्याचा प्रत्येकाच्या बॉडीवरती प्रत्येकाच्या इम्युनिटीनुसार परिणाम होत असतो. मग उपचार काय प्रकारचे करावे हे डॉक्टरनाही बऱ्याचदा सुरुवातीला कळत असतं. त्यातून डॉक्टरांचे होणारे मतभेद खूप सगळं छान इंटरेस्टिंग पद्धतीने मांडणी केली आहे. मला आवडली, तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे. बघा सिरीज आणि कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि कमेंट्स करून कळवा मला. कमेंट्स करत चला, लाईक्स करत चला. थँक्यू.